नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण साने गुरुजी यांचे जीवन आणि कला या संदर्भात जे विचार आहेत ते जाणून घेणार आहोत. पांडुरंग सदाशिव साने या व्यक्तीला साने गुरुजी या नावानेच ओळखल्या जातं. अगदी लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत श्यामची आई हे पुस्तक पोचलेलं आहे. त्यांना मातृहृदय असं म्हटलं गेलं. त्यांचं लिखाण ज्यावेळेस आपण वाचायला लागतो त्यावेळेस हृदय आतून भरून येतं, दाटून येतं, डोळ्यांमध्ये अश्रू आपोआप यायला लागतात आणि त्या स्वरूपाचं त्यांचं लिखाणही आहे. या व्यक्तीला संपूर्ण जगात प्रेम हवं होतं. वास्तवापासून कितीतरी दूर असं एक वेगळं विश्व ते त्यांच्या लेखणीतून साकार करत होते आणि ते त्यांना प्रत्यक्षात आणायचं होतं आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू होते. श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे भाऊ या वेगवेगळ्या आशयाचं साहित्य लेखन त्यांनी केलेलं आहे. जीवनामध्ये कला कशी महत्त्वाची आहे आणि या कलांनी जीवन सुंदर, आनंदमय, प्रेममय, न्यायमय बनवण्यासाठी कसं झटलं पाहिजे हे या प्रकरणाच्या माध्यमातून वसंत नावाच्या एका विद्यार्थ्याला पत्र लिहून त्या पत्राच्या माध्यमातून लेखक कवी असणारे साने गुरुजी आपल्याला समजवतात. ते वसंताला म्हणतात की तुम्हाला पूर्वी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जीवन आणि साहित्य, कला आणि साहित्याचा संबंध याचा जर आपण विचार करायला गेलो तर कला आणि जीवन यांना वेगळं करता येत नाही आणि साहित्य ही एक कलाच आहे हेही त्या अनुषंगाने ते समजवतात. कारण साहित्यामध्ये सर्वसामान्य समाज असतो आणि जीवन एका उदात्त उच्च हेतूला नेण्यासाठी साहित्य हे झटत असतं. जीवन हे सुंदर करण्यासाठी साहित्य झटत असतं, लेखणी झटत असते. म्हणून साहित्य ही सुद्धा एक कला आहे. त्याला साहित्यातून आनंद निर्मिती किंवा जीवनामध्ये एक उत्साह, चैतन्य किंवा जीवनाला जीवन म्हणून पाहण्याची एक दृष्टी साहित्यातून व्यक्तीला मिळत असते. जीवन ही एक कलाच आहे. जीवन जगणं ही सुद्धा एक कला आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग. या ज्या वेगवेगळ्या कला आपल्या अवतीभोवती आहेत, संगीत असेल, नृत्य असेल, शिल्पकला असेल, कुठलीही जी कला आहे, चित्रकला असेल, ह्या सर्व कला जीवनाला सुंदर बनवण्यासाठीच आहेत. आणि आपल्याला आपलं जीवन आनंदमय, सुखकारक करायचं असेल तर ही जगण्याची कला आपल्याला अवगत करून घेणं नितांत गरजेचं आहे. आता कला म्हणजे केवळ गीत गायन करणं, नृत्य करणं, चित्र रेखाटणं म्हणजे कला असू शकत नाही. तरी वास्तविक जे जीवन आहे त्याला सुंदर करण्यासाठी जे झटणारे आहेत ते खरे कलावंत आहेत. या ठिकाणी लेखक महात्मा गांधीजी यांचं उदाहरण घेतात की महात्मा गांधीजी जो वास्तव समाज आहे, जी सामाजिक परिस्थिती आहे, ही संपूर्ण परिस्थिती बदलवण्यासाठी, देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, गोरगरिबाला त्याचं हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी झटत आहेत. मग महात्मा गांधी हे सुद्धा काय आहेत तर थोर कलेचे उपासक आहेत. आणि या ठिकाणीच पुढे जाऊन ते वसंताला सांगतात की विनोबा भावेजींचं एक उदाहरण ते या ठिकाणी देतात की विनोबा भावेजींकडे त्यांचा एक मित्र येतो. त्यावेळेस ते चरख्यावरती सूत कातत होते. तो मित्र मोठ्या आनंदाने, खुशीने त्यांच्याकडे येतो आणि त्यांना सांगतो की बघ, मी हे किती सुंदर चित्र घेतलेलं आहे, या चित्रामध्ये रंगसंगती किती सुंदर आहे, या चित्रातला हा गुलाबी रंग किती छान दिसत आहे. विनोबा भावेजी एक वेळेस त्या चित्राकडे पाहतात आणि परत आपल्या चरख्यावरचं सूत कातण्यामध्ये ते गुंतून जातात. तो मित्र त्यावेळेस त्यांना म्हणतो की तुम्ही हे गांधीवादी लोक फारच अरसिक आहात, कलेची तुम्हाला जाणच नाही. त्यावेळेस विनोबा भावे स्मित हास्य करतात आणि आपल्या मित्राला सांगतात की असं मुळीच नाही.
आम्ही चांगल्या प्रकारे कला जाणतो, आम्ही सुद्धा उत्कृष्ट असे रसिक आहोत. परंतु ही रसिकता अगदी वास्तविक जगाला बदलवणारी आहे. त्या मित्राला काहीच कळत नाही. त्यावेळेस विनोबा भावेजी चरखा बंद करतात आणि त्यांना ते मित्राला सोबत घेऊन जातात आणि ते हरिजन वस्तीकडे जाऊ लागतात. त्यावेळेस मित्र म्हणतो, इकडे कुठली आली रसिकता, इकडे तर सगळी घाण आहे, इथे कुठे असणार आहे कला. त्यावेळेस विनोबा भावे स्मित हास्य करत त्यांना फक्त शांतपणे चालण्याचा आदेश देतात आणि ज्यावेळेस ते हरिजन वस्तीत पोहोचतात त्यावेळेस त्या विनोबाजींच्या भोवती अनेक मुलं जमा होतात. त्यावेळेस ते त्यांच्या मित्राला सांगतात की बघ, तू हे किमान 50 रुपये देऊन हे चित्र विकत घेतलं असेल, त्या 50 रुपयाचं जर तू दूध आणलं असतं आणि जर या मुलांना ते दिलं असतं तर या निस्तेज झालेल्या चेहऱ्यावरती तेज आलं असतं. त्यांच्या गालावरची जो गुलाबी रंग आहे तो त्या चित्रातल्या रंगापेक्षाही अधिक सुंदर आणि आनंद प्राप्त करून देणारा असतो. ही आहे कला, जी वास्तविक जीवनाला आनंददायी करू शकेल, केवळ ती चित्रामध्ये अडकून पडणार नाही. कला, जीवन हा राजा आहे आणि कला त्याची सेवा करणाऱ्या आहेत. ज्याप्रमाणे सूर्याभोवती इतर उपग्रह फिरत असतात आणि त्याचं तेज घेत असतात, त्याप्रमाणे जीवनाची सेवा ही विविध कलांच्या मार्फत आपण करू शकतो किंवा जीवनाला आनंददायी करण्याचं काम ह्या कला करत असतात. यामध्ये ते उदाहरण देतात की ज्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये ज्या ऋचा आहेत ह्या संगीतमय पद्धतीने म्हटल्यानंतर त्याचा सामवेद होतो आणि त्या संगीतामध्ये इतकी शक्ती किंवा इतकी ताकद आहे की अगदी हजारोचा जरी समूह असला, लाखोचा जरी समूह असला तरी संगीताच्या तालावर तो एकसारखा थिरकू शकतो. संगीताच्या तालावर त्यांच्या मनातील संवेदना एकसारख्या होऊन जातात. ते एकाच वेळेस मान डोलवतात, ते एकाच वेळेस वाहवाह करत असतात. ही ताकद त्या संगीताची असते. तो संपूर्ण लाखोचा समूह मन एक झालेलं असतं. त्या संगीताच्या ताकदीमुळे त्याच्यात एकत्व आलेलं असतं. ही ताकद त्या संगीताची आहे, त्या कलेची आहे आणि त्या कलेने तो जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो. जी तल्लीनता आहे, जो आस्वादक दृष्टी जी आहे, ही आस्वादक वृत्ती जी आहे ती पोचवण्याचं काम या संगीताच्या कलेने होत असतं. मग हे संगीत केवळ दिवाणखाण्यात किंवा वरिष्ठ जे गर्भश्रीमंत आहे त्यांना आनंद देणारं असू नये किंवा ती फक्त दिवाणखाण्याची शोभा असू नये. एखादा संगीताचा शिक्षक असेल आणि वर्गातील विद्यार्थ्यांना तो शिक्षा करून ज्या गळ्यातून गोड असं गीत बाहेर यावं अशा विद्यार्थ्यांच्या गळ्यातून तो जर रडण्याचे वेदनेचे सूर भॉसारखे आवाज बाहेर काढत असेल, ती मुलं भोकाड पसरून जर रडत असतील तर तो खरंच संगीताचा शिक्षक म्हणावा का? त्याच्या घरात तसं वातावरण असेल, घरात तो पत्नी मुलांसोबत तसं जर वर्तन करत असेल तर त्या संगीताच्या शिक्षकाला संगीत तज्ज्ञ किंवा संगीतकार म्हणून घेता येण्याचा कुठलाच अधिकार नाही. कारण त्याला ते जे संगीत आहे ते त्याच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवता आलेलं नाही. या ठिकाणी लेखक म्हणतात की ज्यावेळेस हिंदू मुस्लिम काही वादावादी दंगा सुरू असेल त्यावेळेस मला त्या दंग्यामध्ये अचानक घुसावंसं वाटतं आणि म्हणावंसं वाटतं, हे बहारे बाग दुनिया चंदरोज. हे गीत त्यांना त्या दंग्यामध्ये घुसून गावंसं वाटतं. ते म्हणतात, मला असं वाटतं की एखादा गंधर्व त्या दंग्यामध्ये त्या वादावादीमध्ये उतरावा आणि असं काही संगीत लागावं आणि प्रत्येकाची चेतना स्तर जो आहे, ऊर्जेचा स्तर आहे तो पूर्णतः बदलून जावा आणि जे लोक एकमेकांना मारण्या मिटण्यासाठी आलेले असतील ते एकमेकांची त्यांनी गळाभेट घ्यावी, त्यांच्यामध्ये प्रेमाचा संवाद व्हावा, अशा प्रकारची उच्चतम भावना या ठिकाणी लेखक व्यक्त करतात. त्याचप्रमाणे जे टॉल्स्टॉय जगप्रसिद्ध कादंबरीकार आहे तर ते एका चित्राविषयी बोलतात, एका चित्राचं वर्णन करतात. ते चित्र असं असतं की युद्ध जिंकून आल्यानंतर जी निवडणूक जात असते, जी मिरवणूक जात असते, त्या मिरवणुकीकडे एक स्त्री, जी आई
व्यक्ती आहे ती तोंडावरती पडदा ठेवून ती मिरवणूक बघत नसते आणि बाजूला जो लहान मुलगा असतो तो कधी त्या मिरवणुकीकडे पाहतो आणि कधी आपल्या आईकडे बघत असतो. तो आश्चर्याने आईकडे बघत असतो आणि त्या स्त्रीला त्या निवडणुकीमध्ये किंवा त्या मिरवणुकीमध्ये कुठल्याच प्रकारचं स्वारस्य किंवा तिला त्याबद्दल आनंद होत नसतो. तो सत्याचा तो जरी जय झालेला असतो तरी ती आनंदित नसते, कारण कुठल्या तरी अशाच एखाद्या मिरवणुकीने तिचा पतीचा मृत्यू झालेला असेल, भावाचा मृत्यू झालेला असेल, एखाद्या मुलाला आईवडिलांपासून दुरावल्या गेलं असेल, तर या निवडणुकी ज्या आहेत किंवा जो एक देश असं आपण म्हटला जातो, तो देश केवळ या लढ्यांपुरता मर्यादित नसतो किंवा या देशाला एक चेहरा हिटलरचा, मुसोलिनीचा एक चेहरा म्हणजेच तो देश असतो आणि जो सर्वसामान्य जनता असते यांच्या कुठल्याही भावभावना त्यामध्ये नसतात आणि त्यांना फक्त लढवल्या जातं. एक देशातील सर्वसामान्य जनता दुसऱ्या देशातील सर्वसामान्य जनतेसोबत लढत असते आणि हे युद्ध, हे रणांगण, हे युद्धभूमी अव्याहतपणे हे युद्ध सुरू असतं. म्हणून लेखक म्हणतायत की हा देश किंवा ही ज्या कला आहेत ह्या एका व्यक्तीच्या तालावरती किंवा एका वरिष्ठ समूहाच्या तालावरती किंवा त्यांच्या हातात एकवटल्या जाऊ नये, तर त्या अगदी गोरगरीब, अगदी सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांच्यापर्यंत त्या पोचणं ह्या नितांत गरजेचं आहे. आणि या देशातील ह्या कोट्यवधी जी जनता आहे यांचा संसार जर सुखाचा करण्यास त्या कला कारणीभूत होत असतील तर त्या खऱ्या अर्थाने कला आहेत. ते वसंताला म्हणतात, अरे वसंता, जर धान्य हे दिवाणखान्यात पेरलं तर ते उगू शकेल का? नाही. त्याला उगण्यासाठी, त्याला त्यातून नवनिर्मिती होण्यासाठी त्याला जमिनीतच, मोकळ्या रानातच पेरावं लागेल, तरच काय होऊ शकेल, ते धान्य कैक पटीने अधिक होऊन बाहेर येऊ शकेल. तशाच कला आहेत. कला ह्या बंदिस्त किंवा एका ठराविक वर्गापुरता मर्यादित व्हायला नको, तर त्या अगदी सर्वसामान्यांपर्यंत यायला हव्यात, पोचायला हव्यात आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायला हवा. आणि तो जर तसा होत नसेल तर सर्वसामान्यांपर्यंत या कलांनी पोचायला हवं आणि त्या सर्वसामान्यांचं जे जगणं आहे, सुखदुःख, आनंद, ज्या भावभावना आहेत त्या या कलेमधून अभिप्रेत व्हायला हव्यात, तरच त्या या जनसमूहामध्ये आनंद निर्माण करू शकतील. पुढे लेखक म्हणतायत की केवळ हप्त्याभरानंतर रविवारची सुटी आनंददायी किंवा पूर्ण दिवसभर आपण तणावग्रस्त आणि काही तासासाठी आपण आनंदित किंवा त्या कलेचा आपण आस्वाद घ्यायचा असं उचित नाही किंवा हे करणं कितपत योग्य आहे. त्याऐवजी जर आपलं संपूर्ण जीवनच आनंदमय झालं तर आपल्याला संपूर्ण सप्ताहच आनंदात घालवता आला तर. एखादा कारकून असेल तर त्याने 6 दिवस आठवड्याचं काम करायचं आणि 7वा दिवस आनंदात बायको मुलांसोबत घालवायचं, तर त्यातही तो आपलं काम घरी घेऊन येत असतो. असं होता कामा नये. या व्यक्तींचं संपूर्ण आयुष्य ह्या कामामध्ये निघून जात असतं. त्यांना कधी आपल्या मुलांबाळांसोबत वेळ घालवता येत नाही, बायकोसोबत कधी फिरता येत नाही. मग जगण्याचा आणि कलेचा त्यांचा काहीच संबंध उरत नाही. ते अगदी निर्जीवपणे, यांत्रिकपणे आपलं जीवन जगत असतात आणि असं होता कामा नये. त्यासाठी कला ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणं गरजेचं आहे. यावेळेस ते तुरुंगातील त्यांचा एक अनुभव त्यांना आठवतो आणि ते सांगू लागतात की मी तुरुंगात असताना एक अशिक्षित अशी बहुजन समाजातील एक व्यक्ती माझ्याजवळ येते आणि ती पत्र माझ्याकडनं लिहून घेते आणि ती त्यावेळेस भावना व्यक्त करते की ती मुलाला सांगते की तुझ्या आईला मारू नको, कारण आई त्याला एक 16-17 वर्षाचा तो मुलगा आणि आई त्याला मजुरी करायला पाठवत असते. त्यापेक्षा 12-13 वर्षाचा त्याचा दुसरा भावंड आणि आणखी 2 भावंड असं ते कुटुंब त्या आईला चालवायचं असतं. वडील तुरुंगात असतात आणि तो नंदा नावाचा मुलगा आई कामाला जायचा त्याला कंटाळा येतो म्हणून तो आईला मारहाण करत असतो. वडील त्याला सांगतात असं करू नको, कष्ट कर, मजुरी कर, कामधंदा कर आणि आपल्या आईची काळजी घे, कुटुंबाची काळजी घे, भावंडांना शिकव, बहिणीचं जे लग्न झालेलं आहे त्या बहिणीला 2 दिवसासाठी माहेरी आण, मोलमजुरी करून तिची साडी चोळी कर, तिला तिच्या जीवनामध्ये आनंद दे, तरच तुझं जीवन हे सफल होईल. अशा प्रकारची एक भावना ती व्यक्ती त्या पत्राद्वारे लेखकाला लिहायला सांगत असते किंवा उपदेश द्यायला सांगत असते. त्यावेळेस साने गुरुजी म्हणतात की माझ्या डोळ्यामध्ये त्यावेळेस खरोखर पाणी आलं, मला रडायला आलं की
मग या लोकांना कलेचा आस्वाद घेण्याचा कुठलाच अधिकार नाही का? त्यांची गरिबी कशाप्रकारे त्यांचा हा अधिकार हिरावून घेत आहे? त्या 15-16 तरुण वयाच्या मुलाला किंवा 13-12-13 वर्षाच्या मुलाला आनंदाने जगावंसं वाटत असेल, कुठेतरी खेळावंसं, उड्या माराव्याशा, उन्हाळक्या कराव्याशा वाटत असतील, परंतु परिस्थिती त्याला कष्टाला झुंपत आहे, कामाला लावत आहे, वडील त्याला ते करायला सांगत आहे, आईची पण मजबुरी आहे. कारण जर ह्या मुलांनी काम केलं नाही तर ती घर कुटुंब कसं चालवणार, त्या घराचा उदरनिर्वाह कसं करणार आहे, म्हणून ते त्यांना कामाला लावत आहेत. आणि मग हे कामाला लावणं जे आहे ते त्यांच्या आयुष्यातून आनंद, कला हिरावून घेणंच नाही का, अशा प्रकारचा प्रश्न ते वसंताला करत आहेत. आणि या दारिद्र्यामुळे संसार जो आहे हा कठोर आणि प्रेतकळा ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे होऊन जातो. ज्या कादंबऱ्या आपण वाचतो, जे मुलाबाळांचं प्रेमाचे संबंध, आईचं प्रेम जे आपण पाहतो, हे केवळ कादंबऱ्यातून वाचण्यापुरतं असू नये, तर ते खऱ्या अर्थानं सर्वसामान्य समाजापर्यंत, जनतेपर्यंत पोचणं नितांत गरजेचं आहे. रत्नागिरीच्या साहित्य संमेलनाचा उल्लेख करताना ते म्हणतात, साहित्यिक तिथे आले, त्यांनी हापूस आंब्याचा आस्वाद घेतला, त्या रसाची भली मोठी तारीफ केली, परंतु हे साहित्यिक ज्या आंब्यांना पिकवणारा जो शेतकरी वर्ग आहे, काबाड कष्ट करणारा जो मजूर वर्ग आहे, त्यांच्यापर्यंत जाऊन पोचले नाही. मग ही कला फक्त, ही रसिकता फक्त त्या वरिष्ठ वर्गांपुरतीच मर्यादित आहे का? तर नाही. खरा कलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर या तळागाळातील गरीब शेतकरी कुटुंबापर्यंत, त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. कोकणाला प्रचंड निसर्ग सौंदर्य आहे, परंतु त्या कोकणातील निसर्ग सौंदर्याप्रमाणेच दारिद्र्यही या साहित्यिकांनी अनुभवणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने ही जी साहित्यिक सभा होतात किंवा जे लिखाण होतं हे खऱ्या अर्थाने त्या सर्वसामान्यापर्यंत पोचू शकेल. धुळ्याच्या तुरुंगातीलही ते एक प्रसंग सांगतात की धुळ्याच्या तुरुंगामध्ये ज्यावेळेस एक लोटूभाऊ नावाचे थोर साहित्यिक होते आणि त्या तुरुंगामध्ये ज्यावेळेस कादंबऱ्यांचं वाचन करण्यात आलं त्यावेळेस त्या भाऊंनी अशी खंत व्यक्त केली की आमचं जगणं तर या कादंबऱ्यांमध्ये कुठेच दिसून येत नाही. मग जर गोरगरिबाचं, सर्वसामान्य माणसाचं जगणं जर साहित्यात उमटत नसेल, अभिप्रेत होत नसेल, तर खरंच त्या साहित्याला साहित्य म्हणवता येईल का? मुळीच नाही. ते साहित्य खरंच या समाजाला आनंद देणारं असू शकतं का? मुळीच नाही. त्यासाठी खऱ्या अर्थानं त्या गरिबापर्यंत, त्या शेतकऱ्यापर्यंत, महाराष्ट्रातील या दरिद्री जनतेपर्यंत पोचणं साहित्यिकांना नितांत गरजेचं आहे. त्यावेळेस कलावंत असंही म्हणू शकतील की शेतकऱ्याच्या जीवनात वेगळं असं नाविन्यपूर्ण असतंच काय? परंतु लेखक प्रतिप्रश्न करतात की मग श्रीमंताच्या जीवनामध्ये तरी काय असतं? रोज तेच जगणं आहे, खाणं आहे, पिणं आहे, मौज मजा आहे, आनंद आहे, सिनेमा आहे, नटनट्या आहेत, या व्यतिरिक्त दुसरं त्यांच्या जीवनामध्ये असतं काय? त्या विरोधी बाजूने जर शेतकऱ्याचं जीवन पाहिलं तर रोज त्याचा संघर्ष वेगळा आहे. आज खूप पाऊस झाला आहे, कधीतरी पाऊसच नाही आहे. आज जमिनीत पीक पेरलं आहे, आभाळ पाऊस नसल्यामुळे ते पीक जमिनीतच राहून तसंच राहिलेलं आहे, तर अगदी चैतन्याने तो कधीतरी आनंदित होत आहे. 2-2 पानांचं काल पेरलेलं बी 4-2 दिवसामध्ये जमिनीत पाऊस पडल्यानंतर रुजून ते अंकुरित होऊन वर आलेलं आहे. त्याला छोटी छोटी पानं आलेली आहेत आणि संपूर्ण सृष्टी हिरवीगार झालेली आहे. कधीतरी पूर येत आहे आणि सर्व हाहाकार होऊन सगळं वाहून जात आहे. कधीतरी ते अगदी धान्याची कणसं भरत आहेत आणि पावसाअभावी ती कशाप्रकारे कुपोषित राहत आहेत, कशाप्रकारे सावकाराची जप्ती येत आहे, कशाप्रकारे मुलीचं लग्न करायचं आहे, असे नानाविध प्रश्न आणि नानाविध सौंदर्याने सुद्धा त्याचं आयुष्य नटलेलं, थकलेलं आणि रंजलं गांजलेलं आहे. आणि हे जोपर्यंत साहित्यिक साहित्यामध्ये उतरवणार नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याचं जीवन हे आनंददायी होऊ शकत नाही. या ठिकाणी लेखक त्याचप्रमाणे प्रतिभा आणि प्रज्ञा या 2 गोष्टीची चर्चा करत आहेत की प्रज्ञावान मनुष्य समाजाला ध्येय देत असतो आणि प्रतिभावान व्यक्ती समाजाला जगणं शिकवत असतो. आणि अशा दोन्ही कला ज्यांच्या अंगी एकत्र येतात अशी व्यक्ती क्वचित असतात. वाल्मिकांनी जे रामायण लिहिलं ते रामायण ह्याच उदात्त हेतूने किंवा भावनेने लिहिलेलं आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य होणं गरजेचं आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं चित्र रेखाटणारा चित्रकार खरा असेल, हिंदू मुस्लिम ऐक्याचं संगीत निर्माण करणारा, गीत लिहिणारा गीतकार हा खऱ्या अर्थाने कलेचा उपासक होऊ शकतो, अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी कवी करतात. इंग्रजीमधील डिक्विन्स नावाचा एक थोर लेखक आहे आणि त्यांनी 2 प्रकारे साहित्याची विभागणी, वाङ्मयाची विभागणी केलेली आहे.
ते म्हणतात की एक वाङ्मय आहे ज्ञानमय वाङ्मय आणि दुसरं आहे सामर्थ्य संपन्न वाङ्मय. आता ज्ञानमय वाङ्मयामध्ये येतात ऐतिहासिक व शास्त्रीय आणि तत्वचिंतनात्मक वाङ्मय, ज्याला आपण वैज्ञानिक वाङ्मय जे म्हणतो, किंवा हिस्टॉरिकल वाङ्मय, ज्याला आपण फिलॉसॉफी ज्याला आपण असं म्हणत असतो. तर म्हणजे लिटरेचर ऑफ नॉलेज अँड लिटरेचर ऑफ पॉवर अशा दोन वेगवेगळ्या स्वरूपातलं जे साहित्य आहे त्या साहित्याची विभागणी केलेली आहे. तर यातील सामर्थ्यवान साहित्य जे आहे हे आहे खरंच माणसाच्या जगणं शिकवणारं साहित्य. आणि असं सामर्थ्य संपन्न वाङ्मय लेखक म्हणतात की रामायण आहे, की जे रामायण आजही जगणं शिकवत आहेत. ते रामाचं मर्यादा पुरुषोत्तमत्व जे आहे ते आपल्याला आजही दिशादर्शक ठरत आहे. भरत आणि लक्ष्मण यांचं बंधुप्रेम आजही दाखवत आहे. सीतेचा त्याग आपल्याला दिसून येत आहे. हनुमानाची जी सेवा आहे त्यातून आपण आजही मार्ग काढू म्हणजे आजही त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. अशा प्रकारचं हे अजर अमर असं काव्य आहे. म्हणून कवी म्हणतात की जे जडामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम आहे ते या साहित्याने केलेलं आहे. ते प्रतिभा संपन्न आणि ज्ञान संपन्न असं साहित्य आहे. पुढे ते म्हणतात की विनोबाजी भावे यांनी गीताई लिहिली. तर ही जी गीताई लिहिली होती तर आईला संस्कृत कळत नव्हतं. मग संस्कृत कळत नाही आणि मराठीतून ज्या गीता जी रचना झालेली आहे ती सुद्धा आईला कळत नाही. शेवटी आईसाठी विनोबाजी भावे यांनी गीताई लिहिली, म्हणजे गीतेचा मराठीमध्ये अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये अनुवाद करून लिहिला. आणि या गीताईची चर्चा कुठल्या साहित्य संमेलनामध्ये करण्यात आली नाही. ही शोकांतिका नाही का, हा प्रश्न या ठिकाणी विनोबाजी भावे व्यक्त करतात. जीवनाने कलेचं उपासक व्हावं आणि विविध कला ह्या जीवनामध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात, तरच खरा जगण्यामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो, चैतन्य निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारची भावना या ठिकाणी कवी असणारे साने गुरुजी व्यक्त करतात. आणि सरतेशेवटी ते वसंताला म्हणतात की खरंच जर देश गुलामीत आहे तर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाकडे, शाळा महाविद्यालयाकडे लक्ष द्यावं, की स्वातंत्र्यात उडी घ्यावी. हा खरंच एक चिंतेचा विषय आहे आणि भारतासारख्या देशामध्ये यात चर्चा होते. इतर देशांचा जर विचार केला तर हा तरुण वर्ग स्वातंत्र्य लढ्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. आणि वसंताला सुद्धा ते आव्हान करतात की तुम्ही सुद्धा तुमच्याकडनं शक्य तितकं होईल तर शाळा कॉलेज सोडा आणि या स्वतंत्र लढ्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून घ्या. ज्यांना ते शक्य होत नसेल त्यांनी साक्षरतेचा प्रचार प्रसार करा, लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम घडवून आणा, हातामध्ये तिरंगे घेऊन रस्त्यावरती या आणि लोकांमध्ये समतेची, समत्वाची, हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना निर्माण करा. आणि ह्या तळागाळातील जो गरीब वर्ग आहे, जो पीडित वर्ग आहे, जो अन्यायाने खचलेला आहे, या वर्गाला जागं करण्याचं काम या तरुणांनी करायला हवं. तरच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ आणि तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनाचा, जगण्याचा, या कलांचा आपण आस्वाद घेऊ शकू. अशा प्रकारची एक भावना या ठिकाणी लेखक व्यक्त करतात. लेखक सांगतात की मी आता सध्या मला केव्हाही तुरुंगवास होऊ शकतो आणि आपली केव्हा भेट होईल हे सांगता येत नाही, परंतु तोपर्यंत माझा सगळ्यांना आशीर्वाद आणि सगळ्यांना ते एक आशावाद देऊन या पत्राचा शेवट करतात. अशा प्रकारे या पाठाचा सारार्थ आपण